आतमध्ये नाही का? जाऊया. बाबा धोतरवर धरा नाही तिथून पुढे जायचं आपल्याला. बबली लाडू खाली तोंडाला कशाचे लाडू लाडू तोंड पूस बबले. बाबाचा फोटो दिसताना पुढून होय ना कॅमेरामन. कधी ड्युटी करायला लागेल तुम्ही. नाना हा तनपर पाटील इकडं बा. तोंडा कोणीकडे पुढं धरलो मला काहीच समजा ना. हां हो कॅमेरामॅन नीट फोटो घ्या. हां ओके दिसत नाही काय कॅमेरामॅन. पुढे घ्यायची का येऊ दे. थांबा इथं बाया वाकेल थांब. पुढं सर येऊ द्या येऊ द्या. कर सरा कर. झालं बस. बोल बोल ना. नाही बोलत बोल ना. नाही बोलत नाही म्हणणार नाही बोलणार नको बोलू. तिचं का नाव आहे आद्विका आहे का? चार रोज नावले आलं दोन. बोला बोला. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. कुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. संत कवी महपती महाराज की जय. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे असे व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हितोपदेशा करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स दिन एक चित्ती तैसे मज इति सांभाळित. काय द्यावे अशी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्रमरुतस्तन्वन्ति दिव्यस्तवेर् वेदे साङ्गपदक्रमोपनिषदर् गायन्ति यं सामगां. ध्यानात कथेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशन्तं नाविदो सुरगणा देवाय तस्मै नमः. काय माझी वाणी मानेल संतासी रंग चित्तासी आपेलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम.
ऐसे काही प्रेम अधिकळा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता कृपा भांडवल सोडी धरी मती माझी पोतडी करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागावी ते संतांचे उपकार सांगा सारखेच नाही. महाराज म्हणतात काय किती सांगू किती म्हणून सांगू संतांचे उपकार मज निरंतर जागावी ती. महाराज म्हणतात केले उपकार सांगू मी काय. अरे बाप न करी ऐसी माया. आई वडिलांनी आपल्याला किती उपकार केले त्या उपकाराची परतफेड होणं आपल्या अशक्य गोष्ट आहे नाही का. लेकोराचे हिता वाहे माऊलीचे चित्ता तैसी कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती किंबहुना धनुधरा तो मातीची अवतारा तो मातेचा सोयरा की तुला पा. म्हणजे आई वडिलांनी इतके उपकार केले. माय म्हणतात केले उपकार सांगू मी काय. अरे बाप न करी ऐसी माय. आई वडिलांनी एवढे उपकार केले नसते ना आपल्यावर एवढे संतांचे उपकार आहेत आले लक्षामध्ये. आणि म्हणून आपण ज्या भगवंत महाराजाकडे चाललेलो आहोत असणारे संत कवी भयपती महाराज. आता त्यांना दोन उपाय पहा संत बी आहे आणि कवी बी आहे. कवी त्यांना उपमा का दिली तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ओळीबद्ध 15 आणि ग्रंथाचं लिखाण केलं. 60 अभंग त्यांनी लिखित केलेले आहेत म्हणून संत असून कवी आहेत. तसं असणारे शिवाजी राजे नाही नुसते शिवाजी महाराज आणि शिवाजी राजे या त्यांना 2 रूपात दिले गेले आहेत. कारण त्यांनी तुकाराम महाराजांकडून खऱ्या अर्थाने उपदेश घेतला. तो तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली. कोणी हा जगाचा म्हणजे महाराष्ट्राचा जो आहे म्हणून म्हणलेलं आहे ना काय का निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असे असणारे शिवाजी राजे नुसते राजे नाही तर शिवाजी महाराज असून राजे ह्या 2 रूपात त्यांना मिळाले. का तर त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. बहुत तुळशीची माळ गळ्यात घालून राजे झाले. आणि ह्या नेत्याचं त्यांनी सरकार म्हणजे आपल्या असणाऱ्या नेत्याचे राज्य त्यांनी चालवलं म्हणून राजे. तसंच संत आणि कवी दोन्ही उपमा चालवला लागतात. असे संत कवी महपती महाराज यांचं थोडक्यात आणि महत्वाचं चरित्राचं सांगायचं का दादू पंत आणि गंगूबाई यांना अनेक त्यांनी पंढरीच्या वाऱ्या केल्या. पंढरीची वाऱ्या म्हणजे सामान्य नाही. महाराज म्हणतात पंढरीचा वार करी तो अधिकारी मोक्षाचा नाम म्हणता वाटचाली यज्ञ पावला पावली. हे पंढरपूरच्या वारी समजतोय. तसंच आपण ही वारीची ही संतांची वारी आणि ती देवाची वारी आहे. जे आपण आषाढी थोरली एकादशी त्याला शुद्ध एकादशी म्हणा ती पंढरपूरची केली. आता वद्यवारी म्हणजे वद्यवारी ही संतांची एकादशी आहे. आपण हे संतांच्या दर्शन आपण चाललेलो आहोत. आणि म्हणून महाराज म्हणतात का ते असणारे संत कवी महपती महाराज दादव पंतांनी पंढरीच्या वाऱ्या केल्या. वारीमध्ये 3 तप होत असतं लक्षात घ्या. कायिक तप वाचिक तप आणि मानसिक तप असं त्या असणारे दादव पंतांचं झालं. वर्ष 60 झालं. कोणाचं तुम्ही ऐकत का नाही ऐकत मला विचार करावा लागत मी सांगत दादा पंथाचं वय 60 वर्ष झालं. पंढरीच्या वारीला गेले देवाला हात जोडले देवा आता पुढे येईलच होणं असं माझं शक्य नाही. शरीर थकलेलं आहे आणि माझी ते एक इच्छा आहे देवा. आता देवाकडे काही मागायचं नाही कारण ते म्हणले काही मागणे ते अनुचित आणि वडिलांची रीत देवा तुला काही मागायचं नाही पण मागितल्याशिवाय राहिले नाही. असे जगद्गुरु तुकाराम म्हणजे तेव्हा तुला काही मागायचं नाही. आणि त्यांचे गाठ्यामध्ये मागणीवर प्रकरण 125 अभंग कस काय लावायचं आता नाही का. ही संगती कशी लावायची. आता त्यांनी मागितल्याशिवाय राहिले नाही. कोणी
जगद्गुरु तुकाराम महाराज काय मागितलं? शाश्वत मागितलं. आपण प्रपंचातलं मागवतो. आता एखाद्याची मुलाचं लग्नच होत नसेल, देवा माझ्या मुलाचं लग्न होते, आता लग्न झालं, मग पुढं मुलाचा प्रश्न आला, देवा मला नातूचं तोंड पाहायचं नाही. काही देव काही याच्या करता बसलेला नाही, पण लोक मागितल्याशिवाय रात दिवस होती ती. मी एक सांगतोच बुवा, एका बाईना गेली आषाढी वारीला, सांगितलं देवा मला मुलगा दे, मी तुला सोन्याचं अंगड टोपडं होईल. देव म्हणले हा सांगण्यास कोणी अजून केलाच नाही. सोन्याचा त्यावेळेला सोनं स्वस्त होतं, आता नाही का सोन्याचं नका विचार करू, सोनं स्वस्त होतं. ते म्हणलं सोन्याचं अंगड टोपडं होईल. देव म्हणला हिला मुलगा द्यावाच लागल, सोन्याचं अंगड टोपडं. पण तेव्हा हुशार होती. पुढच्या वर्षी तिला मुलगा झाला आणि पुढच्या वारीला मुलाला घेऊनच आली हो कुठं देवाच्या दर्शनाला पंढरपूरला. आणि त्या देवाच्या पायावर बाळाला ठेवलं. देवा तुझ्या आशीर्वादाने मला मुलगा झाला आणि तुला मी नवस केलेला आहे, तुला सोन्याचं अंगड टोपडं देईन. आणि त्या पोराच्या अंगावरचं अंगडं टोपडं काढ मळकटलेलं धुतलेलं नाही, त्या देवाच्या पायात ठेवलं. म्हणले देवा माझ्या मुलाचं नाव सोन्या आणि हे सोन्याचं अंगड टोपडं तुला. लोक देवाच्या पुढे जाऊ म्हणायचं नाही, काही मागणे ते आम्हा अनुचित मागायचंच नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सवश अभंग मग कसे आहेत, त्यांनी जे काही मागितलं ते शाश्वत मागितलं, हेच दान दे गा देवा. आणि काय मागितलं? तुझा विसर न व्हावा. त्यांनी देव भगवंतांनी सांगितलं देवा हे का, अरे तुकोबा असं कुठे मागणं असतं, काही सोनं रुपये चांदी धन दौलत बागावा. काय म्हणले तुकाराम? सोने रुपये अम्मा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे गुण गाई नावडी, हीच माझी सर. जाऊ महत्वाचा मुद्दा हे सांगत होतो. दारो पंत देवा समोर राहिले, हात जोडले, सांगितलं देवा आता वय वर्ष 60 झालेले आहे, आता पुढे तुझ्या वारमाच्या होतील असं काही शक्य नाही. पण माझी एक इच्छा आहे देवा, माझ्या वंशामध्ये आणि तुझी अखंड वारी चालली पाहिजे. देवानी समजून घेतल्याला काय मागायचं ते. वय वर्ष 60 झाले पण हा तू माझ्या वंशामध्ये तुझी वारी चालू पाहिजे, याला मुलगा पाहिजे ना. आता देव काय आपलीच काय वेळ आहे का देव, त्याने समजून घेतलं. संध्याकाळच्या वेळेला दोघंही नवरा बायको गंगूबाई दादू पंत त्या पांडुरंगाचं दर्शन झालं, निवांत होत. इतकी गर्दी नव्हती, एवढा आता वारकऱ्यांचा समूह झाला. चालू वर्षी उच्चांक झाला कुणाला? पंढरपूरचा 35 लाख लोक वारकरी कुठं? पंढरपुरामध्ये. इतकी गर्दी. आणि कालच मला म्हणले महाराज तुम्ही असं समजू नका ताराबादी प्रति पंढरपूर आहे. म्हणले मग तोबा म्हणले कालची एखादी जाईना तोबा गर्दी म्हणले. म्हणले गर्दी शिवाय आता गर्दीच नाही, देव आता गर्दीतच भेटवतो. म्हणले निवांत भेटत नाही आता. जे जनता जनार्दन, हे जनता जनार्दन हाच भगवंत आहे नाही का. माऊलीनं स्पष्ट सांगितलं, जो जो भेटे भूत ते तो माणी जे भगवंत, हा जे बघतो निषेध जाण माझा. अर्जुना हाच खरा माझा भक्तीचा मार्ग आहे. कोणताही प्राणी मात्र तुला भेटो, जो जो भेटे भूत ते तू माणी जे भगवंत, हाच भक्ती योग निश्चित जाण माझा. हाच खरा माझा भक्तीचा मार्ग आहे. कोणताही प्राणी मात्र भेटो किंवा विश्व आपलं भगवंत सर्व ठिकाणी सर्व व्यापून आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आज तो मी दृष्टी केला विठ्ठल विष्णुमय जन वैष्णवांत धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. कुठं देव नाही. आता भक्ताला तो सर्वत्र सर्व ठिकाणी दिसतो आणि अभक्ताला तो कुठेही दिसत नाही बरं का. हा भगवंत सगळं व्यापून आहे. आता तसं म्हणलेलंच आहे त्यांनी, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी. अरे हृदयातून तो राम राहिला उपवासी. प्रत्येकाच्या ठिकाणी तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी काम विषयावरी. हा सिद्धांत पडण्याकरता माऊलीने 3 दृष्टांत दिले. तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचक असाल का वाचित असाल, ती ज्ञानेश्वरी तुम्ही आम्हाला
कशा करता सांगितले ज्ञानेश्वर महाराजांनी ती वाचण्याकरता आपल्याला प्राकृत मराठीमध्ये करून सांगितलं. माझा मराठीच बोलू कौतुके अमृता धै पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन या मराठीच नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी का घेणे धुणे सुखाची वरी हो देव या जगा. हेच मी आपल्याला सांगत होतो का तुमच्या आमच्याकरता ज्ञानेश्वरी सांगितली. आणि म्हणून जे ज्ञानेश्वरी वाचक आहेत त्याच्यामध्ये 3 दृष्टांत आलेले आहेत. कोणते? त्यांनी शितांत सांगितलं ताईसा म्हणजे मग कायसा हृदयामध्ये मी रामू. मग याच्याकरता ताईसा म्हणजे कायसा त्याच्याकरता 3 दृष्ट. पहिला दृष्ट सांगितला ते म्हणजे पाय पाहतो तर पवित्र. आणि मी फक्त तुम्हाला ओळ सांगतो हा अर्थ सांगायला आपला टाइम नाही. हे कोणतं प्रवचन आहे हे महत्वाचं हे लक्षात ठेवा. नाही का? ताईसा म्हणजे कायसा पाय पाहतो तर पवित्र आणि गोड पासी त्वचेच्या पदराड ते अभिरुण गोचिड अशुद्ध कानशी होती कमळ कन्नाने धरतोरी नांदून केकीची घरी पराग शिवजी भ्रमरी येरा चिकुली चिवरे. असे 2 दृष्टांत दिले तेही माऊलीला कमी पडले. मग 3रा दृष्टांत दिला ते म्हणतात नरदेवाच्या परिवारी लोहा रुतले हाती सहस्त्रभरी ते तपसोनी उपवासी करी का दरिद्रीचे. मग ताईसा म्हणजे मग कायसा या 3 दृष्टांताप्रमाणे आयसा. कळलं दृष्टांत का मराठी सांगू परत? नाही ना गरज सांगायची. नाही कळते तुम्हाला कळतं कळतं. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचक असल्यामुळे तुम्हाला काय सांगायची की थोडं काय सांगायचं त्याच्यामध्ये. आणि ज्ञानेश्वरी असणारे ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत मराठी भाषा सांगितली ना नाही का. पण त्यांनी एक काम केलं हो 56 भाषेचा केला असे गौरव फवारणे नाव वरिले. मग काय करा श्रवणाच्या मिसे बैसावे येवणे साम्राज्य भोवणे सुखी नादे. मग कायसा हृदयामध्ये रामू 3 दृष्टांत दिले म्हणून तायसा नाही का. नाहीतर माझं होतं कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी आणि हृदयातून तो राम राहिला उपवासी. तुझा आहे तुझं पाशी पण झालंय काय बरी तू जागा जाऊ द्या. दादो पंताचं सांगत होतो आहे का नाही. देवाने समजून घेतलं. गर्दी नव्हती अशी इतकी भयंकर गर्दी होती. आषाढी वारीला गेले तर भगवंताला तीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग पतिता पावन मी तो आहे खरा पण तुमचे निबारा दिसत असे. तुम्ही जाता गावा हुरहुर माझ्या जीवा भेटेल केदवा मज लागी धावनिया देव गळा घाली मिठी स्पुंदू स्पुंदू गोष्टी बोलत असे. ती त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे चक्रपाणी नाम यासे. पतित भगवंत म्हणतात मी पतितांना पावन करणारा जरी असलो पण तुमचे निबारा दिसत असे. म्हणून भगवंताने देखील संतांना काय केलं मोठेपणा दिला. आणि भगवंतापेक्षा संत काकण भर कोणी ना बस श्रेष्ठ आहे. जाऊ दे ते श्रेष्ठ कशी तिने सांगतात आहे का नाही. मला घामाला सांगून सांगून तेच सांगत होतो. आणि म्हणून ते प्राकृत मध्ये अति शुद्ध मराठीमध्ये सांगलेले आहे. पण 56 भाषेचा केला ते आता नाही सांगत कारण हे सांगत बसलो दादो पंत राहील माग. दादो पंताचं महत्वाचं आहे आपल्याला ज्यांच्याकडे चाललं त्या थोडक्यात आणि महत्वाचं चरित्र सांगत बस. फक्त जन्म झाला का कोणाचा मैपती महाराजा कधी विठ्ठल करतो पण लवकर जन्म करून घेतो. जाऊ द्या. भगवंताने त्या उरीमध्ये मंदिराच्या कोपऱ्यामध्ये गंगूबाई आणि दादोपंत झोपले. रात्रीचा समय पहाट झाली आणि भगवंत दादोपंताच्या स्वप्नात सांगितलं मैपती काही चिंता करू नको हा पेढा घे. आणि त्या असणाऱ्या दादोपंताच्या हातात भगवंतानी पेढा दिला. सांगितलं दादोपंत हा पेढा तुमच्या असणारी पत्नी गंगूबाईला खायला द्या तुम्हाला मुलगा होईल. पण म्हणले कसा पुत्र दी ऐसा बिंडा त्याचा मिरवा देलो की झंडा नाहीतर कन्या तरी ऐशी दे जैसी मिरा मुक्ताबाई. जग म्हणे जाणा बाबा पुत्र दी असा त्याला जन म्हणे त्याला म्हणजे असा धार्मिक सात्विक असा पुत्र दी द्यावा. देवाने सांगितले काहीच कर्ज करू नको दादोपंत मुलगा होईल. म्हणे खरोखरच सकाळी उठले दादोपंतांना स्वप्नाचा अरे बावर म्हणजे त्यांना जे स्वप्न पडले ते त्यांच्या अशा पत्नीला सांगितलं गंगूबाईला. तो पेढा दिला तो हातात पेढाच होता भगवंतांनी दिलेला.
गंगूबाईला खायला त्याला 9 महिने 9 दिवस भरले आणि त्या गंगूबाईच्या पोटी पुत्र रत्न जन्माला आलं. 12वीचा नामकरण विधी ठरला गेला. त्यावेळेला अनेक सुवासिनी नामकरण विधीला दादोपंताच्या वाड्यावर हजर झाली. तिथं कशाची गर्दी म्हणून एक म्हातारी बाई आजीबाई आली. तिने अनेक त्या महिलांना असं बाजूला सरकून पुढे आली. पाळण्याची जी दोरी तिला दोरी जाऊन ओढलं धोका दिला मायपती महाराजाच्या पाळण्याला आणि सांगितलं नाव ठेवायचं नामकरण विधी आहे ना, आज बारसं आहे ना मुलाचं, मग याचं नाव मायपती ठेवा. त्या बाया म्हणू लागल्या बाकीच्या तुमच्या ओळखीचे कोण आहे बाई म्हणे विचारलं म्हणतील नाव. म्हणले अहो तुम्ही एवढ्या गर्दीत आला, कोण कुठून आला का आले म्हणे मी पंढरपूरची रुक्मिणी म्हणे आणि जर तुम्ही गर्दी दिसली होती म्हणे या गर्दीमध्ये तुम्ही कशाची गर्दी झाली होती पाहायला आले. नाम म्हणले त्याचं नाव मायपती ठेवा असं सांगितलं आणि त्या गर्दीतून दिसनाशी झाली आणि मग यांचं टूप लागली. अहो ती म्हणली दुसरी तिसरी नाही, मग ती प्रत्यक्ष पांडुरंगाची रुक्मिणीच होती आणि म्हणून नामकरण विधी झाला. आता बाळ लहानचं मोठं होऊ लागलं पण दादोपंतांना चिंता पडली की याचं शिक्षण व्हायला पाहिजे. मग तांबेरचे रामेश्वर पंत रामेश्वर त्यांच्याकरता मंदिर बांधलेले तांबेरकरांनी. जर तुम्हाला तांबेरकरचं जर जवळचा परिचय असेल तर रामेश्वराचं मंदिर आहे तिथं. ह्या रामेश्वराकडे त्यांना शिक्षण त्यांचं होण्याकरता त्यांच्याकडे पाठवलं मायपती महाराजांना. मायपती महाराजांचं त्या ठिकाणी 17 वर्ष 17 पर्यंत चांगलं शिक्षण झालं. त्यांनी 4 वेळेस 66 18 पुराणावर प्रभुत्व मिळवलं आणि 17 वर्षानंतर मायपती महाराज कुठं आले तहाराबाद. आता तहाराबादाचा उल्लेख करतो का राजाराम छत्रपती राजारामाची पत्नी ताराबाई. काही दिवस तिचं वास्तव्य त्याचं नाव होतं वर्जुवाडी. पहिलं ताराबाईचं नाव काय होतं वर्जुवाडी. पण ताराबाईचं तिथं आजही तुम्हाला तिथं मोठा राजवाडा होता. त्या राजवाड्याचे अवशेष आता आपल्याला नजर पडते. भिंती पाडलेल्या आहेत, जमीनदोस्त झालेल्या आहेत, पण तो जो आहे तो वटा किंवा त्याला म्हणतो आपण भिंती फार जमिनीबरोबर गेलेल्या आहेत. त्या राजवाड्यामध्ये ती ताराबाईचं काही दिवस राहणं झालं आणि ताराबादामध्ये राहिल्यामुळं ताराबाई ते गावाचं आबादी आबाद झालं आणि गावाला नामकरण विधी झालं तहाराबाद. जाऊ दे. दुसरं एक कारण सांगितलं जातं तिथं असणारा मुसलमान सुभेदार ताहिर खान त्याच्याकडे काही दिवस आणि हे ताराबाद त्याच्या सुभेदार म्हणून नेमलेला होता. त्याच्याही नावावरून ह्या गावाला नाव ताराबाद पडलं. जाऊ दे एकच सांगतो आता लय सांगेल किती का सांगितलं तर रात्र काय म्हणलेलं आहे ना उद्या रात्र जेवायचं कधी संध्याकाळी. जाऊ दे दादा संत काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागा होती. किती चरित्र सांगितलं आपल्याला आपलं चरित्र लिहि सांगितलं तर ते जमणार नाही भाऊ. त्या मायपती महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये रात्रीचा दिवसाची रात्र केली. कशा करता जगाच्या कल्याणा संतांच्या होते देह कष्टवेते परोपकारी जगाचं कल्याणा करता रात्रीचा दिवस केले ना अवरात्र 15 ग्रंथाचं लिखाण केलं आणि एकूण 284 भक्तांचं संतांचं चरित्राचं लिखाण करून ठेवलं. त्याच्यामध्ये भक्तिविजय हा ग्रंथ त्यांचा अगदी म्हणजे त्याचा तो जास्त लोकप्रिय ठरला. भक्तिविजय नावाचा ग्रंथ वाचित जायचा जमल त्या वेळेला नाही का. आता सेपरेट म्हणल्यावर लोक म्हातारा झाल्यावर करू पार मारत म्हातारा जर पार मारत होत असतो काय. अरे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आता तो ग्रंथ संतांचे चरित्र लिहायचं पण मायपती महाराजांनी विचार केला आपल्याला तर आपलं चरित्र लिहायचं शक्य अशक्य कुठे ते पण असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज स्वप्नात आले. सांगितलं मायपती तुला ते काम करावं लागेल संतांचं चरित्राचं लिखाण करा.
तुझ्या जिभेवर सरस्वतीचं अधिष्ठान सरस्वती बसेल आणि ती जसे सांगाल तसं लिखाण काम करा. आणि त्याप्रमाणे त्या असणाऱ्या त्यांनी पहिली शंका निर्माण केली का चित्ती धरेली वासना सिद्धी न्यावी नारायणा मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथांचे नाथ केला पण सिद्धी न्यावा मज सांभाळावे देवा माझ्या पतीनी ढळवणा त्याची येऊ द्या करुणा मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथांचे नाथ. चित्ती धरली वासना देवा माझ्या मनामध्ये संकल्पना झाली का संतांचे चरित्र लिहायचं. पण मी कसा आहे अज्ञानी आहे नाही का. मी तो अल्पमतीहीन काय वरून तुमचे गुण किंवा चित्ती धरली वासना सिद्धी न्यावी नारायणा मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथांचे नाथ. आणि भगवंतांनी कृपा केली. जगद्गुरु तुकाराम महाराजांची कृपा झाली आणि 284 संतांचं ज्यांनी चरित्र लिहिलं. आणि म्हणून म्हणलेले काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. 284 संतांचं अनेक त्यांनी लिहून ठेवलं आपल्याकरता. हे कोणाकरता लिहिले 15 ग्रंथाचं लिखाण कोणाकरता केलं जगाच्या कल्याणा किंवा जगात करता हे केलं सगळं. म्हणून संतांचे उपकार अवर्णनीय न सांगण्यासारखे. काय सांगू आता संतांचे उपकार मध्ये निरंतर जागी होती काय देवासी व्हावी उतराई ठेवतो हा पायी जीव थोडा नाही का. पुष्कळ झालेले हे वाटचालीच काय प्रवचन आहे. किती चरित्र सांगितलं तर त्याला गुणच लागत निदान 2 तास तरी पाहिजे. झालेली सेवा संत कवी महिपती महाराजांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी या ठिकाणी सालावात चालू वर्षी पाराजी रंगनाथ तनपुरे आणि प्रदीप रावसाहेब तनपुरे या दोघा चुलत्या पुतणीने सालावात चालू वर्षी आपल्या आलेवर दिंडीचं स्वागत केलं. आपल्या सर्वांकरता त्यांनी रस्त्यानेच मला सांगितलं जे हरिओम वेडिंग त्या ठिकाणी त्यांनी पाराजींनी मला भेट दिली. सांगितलं महाराज शक्यता आहे दाट कशाची पाऊस पडण्याची. आता स्वयंपाक आमचा जवळजवळ आटपलेला आहे. प्रदीपराव साहेब तनपुरे आणि पाराजी रंगनाथ तनपुरे या दोन्ही परिवारांनी आपल्या दिंडीचं स्वागत करून आपल्या सर्वकरता उत्कृष्ट असं भाजी आणि भाकरीचं हे कोण करतं हे सगळं. तुझी चिंता त्याशी कोणाची चिंता अरे त्याचं आपण नाव घेतो ना त्या देवाचं. मग तुझी चिंता त्याशी पण कधी आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्याशी नको खेद करू कोणत्या गोष्टीचा डिलेट मारली. हा देवबाई रंगनाथ नसरे आपले तनपुरे देवबाई रंगनाथ तनपुरे या खऱ्या असताना त्यांच्या मातोश्री या आमच्या बरोबर धोंगडे गुरुचे जे दिंडीत राहायचे काय आणि त्या मला चांगल्या ओळखीत असायच्या. त्यांचा मला चांगला परिचय होता. त्यांचा फोटो पाहिल्यानंतर त्या दिवशी मी म्हणलं ह्या आमच्या धोंगडे गुरुजी दिंडीत राहायच्या त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांचंही जीवन असणारं जागतिक दुःखाची त्यांच्या ठिकाणी असणारी दुःखाची निवृत्ती हो आणि परमानंद सुखाची प्राप्ती हो त्यांच्या जीवात मला असे संत कवी महिपती महाराजांनी प्रार्थना करतो. आणि झालेली शाळा संत कवी महिपती महाराजांच्या चरणावर संबोधित करण्याच्या पूर्वी अगोदर का ह्या तनपुरे परिवारांनी जे काही आपली सेवा केलेली आहे म्हणून आपण ज्या संत कवी महिपती महाराजांकडे चाललो त्या संत कवी महिपती महाराजांची कृपा सदैव तनपुरे परिवार आणि तनपुरे पाटील सर्व यांच्यावर व्हावं. यांचा सर्व सुखाचा समृद्धी जावो यांना उदंडाशी प्राप्त हो असे महिपतींनी प्रार्थना करतो. आणि आपला श्रीफळ त्यांना द्यायच्या अगोदर तेच आपल्याला देतात. कशाचं श्रीफळ पुढच्या वर्षाचं जेवणाचं आमंत्रण आपलं घ्या. यानंतर या ठिकाणी असणाऱ्या डावखरबाई 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करते. चला डावखरबाई सर नाही टाइम घेऊ नका माझ्याकडून जरा टाइमच झाला थोडा. या आज या ठिकाणी कोंढड ते ताराबाद दिंडीचा प्रस्ताव होत आहे. गुरुवर्य रघुनाथ महाराज उंबरेकर तनपुरे पाटलांनी आपल्याला पुढच्या वर्षी आमंत्रण श्रीफळ दिलं पण त्यांना आणले नाना कुंडली कावर दे हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु गणपती महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हा हा एक हो कोंढोळ ते ताराबास पायी दिंडी सोहळा आपले गुरुवर्य रघुनाथ महाराज उमरेकर गुरुवर्य आपले धोंगडे गुरुजी यांच्या आशीर्वादाने होत आहे. तरी आपल्या वाटचालीचं कीर्तन आहेच नाही का, काय काय आपल्याला अनुभवाचे आहे काय. मी काय लई वेळ घेणार नाही. नाही लगेच 2 शब्द सांगून टाका. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोग पीठे तटे भीमरत्या वर पुंडरीकाय दंतो मुनींद्र समगस्ततिष्ठं मदगन्धकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. आज या ठिकाणी प्रदीप भाऊ आणि पाराजी भाऊ आज मला सकाळीच मोराले आले अण्णा. अरे वा वा. लवकर या म्हणी. तर आपल्याला लय वेळ घ्यायचं नाही नाही काय. परमार्थ कशासाठी करावा मनुष्याने. रामप्रभू किती खरं बोलले. कृष्ण भगवान कधी खोटेच बोलले. खरं आहे का नाही. कृष्णाने सांगितलं कृष्णा खरं बोल. ते म्हणायचे नाही मी कधीच खरं. अरे कृष्णा तू माती खेळा. नाही खेळलो मम्मी मी माती नाही खेळलो. यशोदे माया म्हणायची नाही खेळलो. रामाने सुद्धा किती वनवास भोगला आणि धोबीने निंदा केली. अरे मी काय रामासारखं नाही घरात बायको गेला सीताला वनवासाला लावलं. कधी ते खोटं बोलले नाही. कृष्ण कधी खरा बोलला नाही काय. तसं यशोदे सांग तू कृष्ण तू कुठं गेला होता सांग. तू माती खाल्ली का नाही खाल्ली. आई ग आई नाही खाली ग मी माती. आई ग आई नाही खाली ग मी माती. बळीराम दादा खोटं बोलतो. बळीराम दादा खोटं बोलतो. आई ग आई नाही खाली ग मी माती. आई ग आई नाही खाली ग मी माती. परमार्थ कसा करावा की कृष्ण भगवान राम अवतारात तिथे गेले मग कृष्ण अवतार झाला. पांडुरंग परमात्मा पंढरीपुराला उभे राहिले विठेवर राईट. तेव्हा करावा. हरिपाठ सुद्धा सांगितलंय. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र जो तरी होय होय देह त्याचा. मला फक्त नानानीला वेळ दिला पुष्कळ आहे का नाही. पंढरीला जारे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भीतीची आवड. तेव्हा आपला महिपती महाराज आपल्या आत्याने वाट पाहत आहे. मी काय पुष्कळ सांगायचं आहे पण मी काय सांगत नाही. माझं एवढे 2 शब्द बोलून मला वेळ दिला. मी नानांचे खूप आभारी आहे. आपले कडू आनंदचे खूप आभारी आहे. सगळ्यांचे आभारी. आता वाटचालीचं कीर्तन पुष्कळ सांगायसारखं आहे पण आता वेळच नाही ना. वेळच नाही. तर बरं माझ्या प्रदीप भाऊला अजून पाराजी भाऊला खूप त्यांचं आयुष्य दंडोदंडी हो. त्यांची खूप प्रगती हो. तिने वाटचाल माझ्या शब्दावर तिने आमच्या देवमाशी म्हणायच्या मला द्या ना यावं एक तरी वारी. पण आता त्या झाल्या. आता त्यांचा शब्द पडा. त्यांचा आशीर्वाद कृपेने मुलांनी पाळला. हा. आपले गुरुजी धोंगडे गुरुजी परमपूज्य सरस्वती नंद महाराज गीतामाई दसाल यांच्या आशीर्वादाने खूप आपलं तुमची दिल्ली प्रसाद हो आणि चांगलं हो. याकरता मी फुल नाही फुलाची पाकळी अण्णांना काय प्रसाद म्हणून व्यक्त करते. ते अण्णाने स्वीकारावा. हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आपला मोबाईल पुकारवर कोण असतो. आमच्या कुटुंबियांनी अण्णांनी 1001 रुपया अण्णांना भूपती महाराजांच्या चरणी अण्णांनी ते स्वीकार करावा हीच विनंती. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हे पहा डावखर परिवाराकडून आपल्या दिंडीला 1001 रुपयाचं त्यांनी सरळ हाताने मदत केलेली आहे. म्हणून महिपती महाराजांकडे आपण चाललेलो आहोत. महिपती महाराजांचा कृपाशीर्वाद सदैव डावकर पाटील आणि डावकर पाटील परिवारावर राहावं. त्यांचं सर्वांचं जीवन सुखाचं समृद्ध जावं. त्यांना उदंडाची प्राप्त व्हावं असे संत कवी महिपती महाराज यांनी प्रार्थना करतो.
आणि त्यांना 1001 रुपये दिले. धन्यवाद देतो. कुंडली कवरव्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हे पहा स्वयंपाक